सैराट सिनेमाला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाली. सिनेमाची अजूनही तितकीच क्रेज आहे. मराठी सिनेमाचा टर्निंग पॉइंट ठरलेला सैराट इतका हिट का झाला? सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतका डोक्यावर का घेतला आणि हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या लक्षामध्ये का आहे? तसेच आजही हा चित्रपट वारंवार का पाहिला जातो? पाहूयात या चित्रपटाची हिट होण्यामागची कोणकोणती कारणे आहेत. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सैराट हा मराठी सिनेमांचा टर्निंग पॉइंट मानला जातो. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. आज 10 वर्षानंतरही या सिनेमाची क्रेज तशीच कायम आहे. पण नेमकं सैराट इतका मोठा हिट का ठरला? सैराट ही आरच्या आणि परशाची साधी प्रेम कथा वाटते, पण नागराज मंजुळे यांनी या कथेतून ग्रामीण वास्तव्य, जातीय भेदभाव आणि सामाजिक दडपण अत्यंत प्रभावीपणे मांडलं. त्यामुळे प्रेक्षक भावनिकदृष्ट्या जोडले गेले. संगीतकार अजय अतुल यांनी दिलेलं संगीत हा सैराट चित्रपटाचा सर्वात मोठा USP ठरला. झिंगाट, याड लागलं, सैराट झालं जी ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. प्रत्येक गाणं कथा पुढे नेणारं आणि भावनांना भिडणारं आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे पूर्णपणे नवे चेहरे होते. त्यांची नैसर्गिक अभिनय शैली आणि केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. यामुळेच कथा अधिक रिअल वाटली. या सिनेमातील संवाद अगदी साधे पण थेट मनाला भिडणारे आहेत. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू, ए परशा तिथे आर्ची आली आर्ची यांसारखे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. बोलीभाषेचा वापर आणि नैसर्गिक टोनमुळे सिनेमा अधिक जिवंत वाटतो. सैराटचा क्लायमॅक्स हा मराठी सिनेमातील सर्वात धक्कादायक आणि चर्चेत राहिलेला भाग ठरला. नेहमीच हॅपी एंडिंग न देता सैराटने प्रेक्षकांना वास्तव दाखवलं आणि सुन्न करून थिएटर बाहेर पाठवलं. त्यामुळेच सिनेमा लोकांच्या मनात घर करून राहिला. सैराट हा पहिला मराठी सिनेमा ठरला ज्याने 100 कोटींचा टप्पा पार केला. ग्रामीण ते शहरी अशा प्रत्येक स्तरावरील प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. सैराट सिनेमानं 110 कोटींची कमाई केली. हा रेकॉर्ड आजवरही कोणताही मराठी सिनेमा मोडू शकलेला नाही. सैराटचा हिंदी रिमेक धडक देखील आला. तसेच इतर भाषांमध्येही या कथेवर आधारित चित्रपट बनले. यामुळे सैराटचा प्रभाव महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोहोचला. आजही सैराटमधील झिंगाट लग्नांमध्ये वाजतं. आरची परशाची प्रेमकथा सोशल मीडियावर ट्रेंड होते. नव्या पिढीलाही सैराट तितकाच आपलासा वाटतो. सैराटचं यश हे फक्त बॉक्स ऑफिस पुरतं मर्यादित नाही, तर वास्तववादी कथा, दमदार संगीत, प्रभावी अभिनय आणि समाजाला प्रश्न विचारण्याची ताकद यामुळे हा सिनेमा मराठी सिनेमाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. सैराट रिलीज होऊन 10 वर्षे झालीत, पण आज 10 वर्षानंतरही सैराटची जादू अजूनही तितकीच क्रेज आहे. कदाचित पुढच्या अनेक वर्षांपर्यंत ही क्रेज कायम राहील. दरम्यान सैराट सिनेमाच्या कथानकावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? सैराट सिनेमा तुम्हाला अजूनही आवडतो का? सैराट हा सिनेमा तुम्ही अजूनही पाहता का? 10 वर्षे झाली तरी हा सिनेमा नवीनच आहे असं तुम्हाला वाटतं का? तसेच सैराटचा पार्ट 2 यायला हवा का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.